हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून, हॅपी न्यू इयर. माझ्या सेकंड पार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी आलोय शंभूच्या वर्ल्ड मध्ये. पूर्ण मोठी शंभूची मूर्ती आहे इथं. आता मी चाललोय एकदम वरती. चला. फ्रेंड्स, मी आता काढले तिकीट वगैरे. चला आपण जाऊया. चला 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 चला. फ्रेंड्स, आता इथं चेकिंग वगैरे झाली आहे. लय भीती वाटते. मोबाईल जर अलाउड नसला तर मी तुम्हाला नंतर सांगू शकतो. चला. बघू शकता फ्रेंड्स, कसली मोठी 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 कसली मोठी शंकराची मूर्ती आहे. चाललं कसली मोठी मूर्ती आहे बघ. किती पिठाची असं. कार्तिक, कुठं आलो आपण? नागदोर. मोठी मूर्ती आहे ना इथे शंकराची, म्हणून आले आता आपण बघायला. तिथे बघा पिंडी आहे. त्याला तुम्हाला दाखवतो, पण थोडासा लांब. तुम्ही बघू शकता ही श्री माता. तुमचा मन मोहक होईल. ती बघा एक मस्तपैकी शंभूची मूर्ती आहे. लय म्हणजे लय खूप मोठी आहे ती मूर्ती. आणि पण मला त्या गाडीत मन करत आहे, पण पप्पा बसवणारच नाही. तुम्हाला पण चला चला चला. तिथपर्यंत जाऊन देतो की नाही. माझा हातपण नाही पोहोचत, म्हणून माझा हातपण नाही झाला तर मी काय करू शकतो. हाईटच सुट्टी येते, काय करणार. छोटीशी मूर्ती आहे. चला तुम्हाला
दिवस मला लय भूक लागलेली. पप्पाला लय रिक्वेस्ट केली तेव्हा मला पप्पाने घेतली. आणि ती किती रुपयाची सांगू? 150. आणि आपली तर बेटा 60, 70, 80. इथं 150. चला आता खाऊ. अरे चल रेडी. तुम्ही पण या आता. पैसे तुम्ही उचलत नाही. यम्मी. तुम्हाला वाटत असेल मी एकटाच खातो, पण मी एकटा नाही खाई. यावेळी सगळे खाऊन झालं. व्हेजिटेबल फ्राय खाऊन तर झालाय. चला अजून काय दुसरं काय बघायचंय तर बघूया. A few inches later. फ्रेंड्स मी पोचलोय महाराणा प्रताप सिंगच्या गडावर. चला तुम्हाला दाखवतो त्या घोड्याची समाधी. कसला भारी आहे बघा. कसला भारी आहे. किती उंच आहे. चला लवकर. लवकरच जायला लागेल. बंद पण होणार आहे ना आता. बघू शकता तुम्ही. खड़ा हो तू. महाराणा प्रताप सिंग यांच्या म्युझियम मध्ये. चला काय माहिती देतात ते बघू जरा. इस म्यूजियम के संस्थापक श्रीमान मोहन जी श्रीमाली है. उन्होंने वरिष्ठ अध्यापक की नौकरी से स्वेच्छा सेवानिवृत्ति लेकर अपनी पैतृक भूमि पर आपल्याला माहिती दिली ती मी तुम्हाला दाखवू नाही शकत जास्त, कारण की मी तुम्हाला थोडीशी शॉर्टकट मध्ये दाखवली आहे. आता अजून आपण काहीतरी तिथे चालू आहे ते त्याला तुम्हाला दाखवतो.
इथे पण थोडीशी काय मूवी वगैरे आहे ते तुम्हाला माहिती देतो मी. को अपनी छावनियों को छोड़कर भागना पड़ा. छावनियों के अंदर से लूटा हुआ माल व अब्दुल रहीम खान खाना, जिसकी बेगम आनी खान को बंदी बनाकर महाराणा प्रताप के सामने पेश किया गया. तब अमर सिंह पर महाराणा प्रताप क्रोधित हुए और कहा, जहां से इस नारी को बंदी बनाकर लाए हो, इसे पुनः सह सम्मान लौटा कर आओ. महाराणा प्रताप ने कहा, हमें नारी से कोई दुश्मनी नहीं है, हमें तो देश विद्रोहियों से दुश्मनी है जिन्होंने चारों तरफ आतंक फैलाया है. महाराणा प्रताप के आदेश का पालन करते हुए कुंवर अमर सिंह ने उस मुगल नारी को ससम्मान छावनी तक पहुंचाया. इस प्रकार महाराणा प्रताप ने अपने क्षत्रिय राजपूत धर्म का पालन किया और पराई स्त्रियों को मां, बेटी और बहन का दर्जा दिया. ये है महाराणा प्रताप का चरित्र और नैतिक उदारता का परिचय. ये देखते हुए सभी अतिथि आगे की तरफ चले. जर माझा फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.